कुर्ल्यातील मदर डेअरीची 8.5 हेक्टर जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. तर प्रकल्पाच्या नावाखाली जागा अदानी समूहाला देण्याचा घाट. वर्षा गायकवाडांचा हल्लाबोल. नाशकात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता. सुधाकर बडगुजर आणि विलास शिंदे नाराज असल्याची चर्चा. काल बडगुजर यांनी घेतली होती फडणवीसांची भेट. विधान भवनात महिला आयोगाच्या कामकाजाचा नीलम गोऱ्हेंच्या उपस्थितीत आढावा. तर आयोगावर टीका केली की प्रसिद्धी मिळते. बैठकीनंतर चाकणकरांचा विरोधकांवर निशाणा. महिला आयोगाची तक्रार करायला जाणाऱ्या मविआच्या शिष्टमंडळाला प्रवेश नाकारण्यावरून राजभवनाबाहेर नाट्य. ठाकरेंच्या 2 नेत्यांना प्रवेश, मात्र संगीता तिवारींना प्रवेश न दिल्यानं नाराजी. जेसीबी विक्री व्यवहारातील फसवणूक प्रकरणी शशांक आणि लता हगवणे माळुंगे पोलिसांच्या ताब्यात. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. तर निलेश चव्हाणला 4 दिवसांची पोलीस कोठडी. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 जूनला. आरोप निश्चित करण्यासाठी उज्ज्वल निकमांचा अर्ज. तर डिजिटल एव्हिडन्स मिळाले नाहीत. आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद. नितेश राणे महाराष्ट्र बर्बाद करण्याच्या मागे लागलेत. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची टीका. फडणवीस केवळ हिंदूंचे नाहीत तर सर्व धर्मियांचे मुख्यमंत्री, खान यांनी ठणकावलं. पडघ्यामध्ये काल एटीएसनं टाकलेल्या छाप्यात 19 मोबाईल, काही लॅपटॉप्स जप्त. फोनच्या डिजिटल फॉरेन्सिक चाचणीत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता. मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या मीडिया एक्सलन्स अवॉर्डने विशाल पाटील सन्मानित. उल्लेखनीय कार्याबद्दल लोकशाहीचे व्यवस्थापकीय संपादक विशाल पाटील यांचा गौरव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.